जय श्री कृष्ण मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये। तर मागे जे 3 लेअरच्या ड्रेसचा व्हिडिओ टाकला होता त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आणि खूप गोड ताईने खूप छान छान कमेंट केलेले आहेत। त्या कमेंटना माझा उत्साह एवढा वाढला की मी परत तुमच्यासाठी दुसरा व्हिडिओ घेऊन आलेला आहे, जे की साडीचाच आपल्याला ड्रेस शिवायचा आहे आणि खूप सुंदर, त्याच्यापेक्षा भी सुंदर ड्रेस शिवायचा आहे। जे तुम्ही माझ्या अंगावर ड्रेस बघताय ना, सेम आपल्याला ह्याच पद्धतीचा ड्रेस शिवायचा आहे। ह्याचा मी कापड घेऊन ड्रेस शिवलेला आहे आणि मी हे ड्रेस मी शिवलेला आहे, जे की माझ्या त्या हिंदी चॅनलवर मी अपलोड केलेला आहे। जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ बघायचे असेल ह्या ड्रेसची तर तुम्ही जाऊन हिंदी चॅनलवर बघू शकता। स्टिचिंग विथ पद्मा हे नाव आहे आणि एक ताईने मला कमेंट मध्ये विचारलं होतं हिंदी चॅनलचं नाव काय आहे, तर माझ्या त्या चॅनलचं नाव आहे स्टिचिंग विथ पद्मा म्हणून आहे आणि त्या चॅनलवर मी भरपूर सारे असे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि कटिंग आणि स्टिचिंगचे। तर जर तुम्हाला इच्छा असेल तर त्या चॅनलवर सुद्धा जाऊन बघू शकता। पण आज मी जे ड्रेस शिवणार आहे ना, सेम ह्याच पद्धतीचा राहणार आहे आणि याच्यापेक्षा जास्त घेर असणार आहे। फक्त हा ड्रेस 3 मीटरचा म्हणजे 3 मीटर कापडापासून शिवलेला आहे मी। तर आपली साडी असणार आहे 5 मीटरची, खूप सारा घेर येणार आहे आणि खूप सुंदर ड्रेस दिसणार आहे आपलं। तर ड्रेस जर तुम्हाला मनापासून शिकायची इच्छा असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा प्लीज। आणि जे मला मागच्या व्हिडिओमध्ये प्रतिसाद केला आणि एवढा छान छान गोड कमेंट केला ना, त्या सगळ्या माझ्या गोड ताईंना खूप धन्यवाद बरं का। तर त्याच विचाराने मी त्याच कमेंट वाचून मी तुम्हाला परत हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे। तर बघा, ही आहे आपल्या साडी। तर आपण या साडीपासून खूप सुंदर असा फ्रिल फ्रॉक रेडी करणार आहोत। फ्रिल फ्रॉक म्हणजेच आपला झालरचा फ्रॉक रेडी करणार आहोत। इथं बघू शकता खूप सुंदर साडी आहे, स्काय ब्लू कलर आहे साडीचा आणि आपल्याला साडीचा कपडा तर एकदम सुंदर आहे असा। तर बघा, साईडला आपल्याला लेस दिलेली आहे, तर आपल्याला ती लेस काही यूज करायची नाही, तर आपल्याला ही लेस काढून टाकून द्यायची आहे दोन्हीकडली। तर दोन्ही साईडला लेस दिलेली आहे साडीला, तर मी दोन्ही साईडची लेस असे काढून टाकून देणार आहे। फक्त आपल्याला मधला कपडाच यूज करायचा आहे, लेस कुठेही लावायचं नाही साडीला। तर बघा, ह्या पद्धतीची साडी आहे आपली। तर अजून चॅनलला सबस्क्राइब केला नसाल तर सबस्क्राइब करून घ्या आणि तुम्हाला असे नवनवीन फ्रॉक शिकायला आवडतेत का नक्की कमेंट मध्ये मला सांगा, कारण की मला तुमच्या कमेंटनं खूप छान असा उत्साह येतो आणि काहीतरी केल्याचं समाधान मिळतं मनाला। तर बघा, आपल्याला या फ्रॉकसाठी फक्त 2 मीटर कापड होतं माझ्यासाठी अस्तरला। तर हे कापड आपलं पॉलिस्टरचं कापड आहे। तर 2 मीटर फक्त मी घेऱ्यासाठी वापरणार आहे आणि वरच्या टॉप पार्टला आपण जी ब्लाउज पीसला मध्ये अस्तर लावतो ना, तसा अस्तर वापरणार आहे मी ब्लाउज पीसचा। तर बघा, हे फक्त घेऱ्यासाठी वापरणार आहोत। तर इथं बघू शकता ही साडी आहे आपली आणि याचे काटे काढायचे आहेत आपल्याला। बघा, दोन्हीकडले काटे काढायचे। तर बघा, हे आहे ब्लाउज पीस आपलं। तर इथं बघू शकता ह्या ब्लाउज पीस आपल्याला फक्त टॉप पार्टला यूज करायचा आहे, कारण की खालचा घेऱ्यासाठी आपण कापड कमी घेतलेलो आहोत अस्तरला। तर इथं बघा, दोन्ही साईडच्या आपल्याला लेस काढून घ्यायचे आहे। लेस उसवलं तरी चालत होतं, परंतु साईडला थोडंसं प्लेन आलेलं होतं 3-4 इंच, तर मी ते प्लेन कपडा काढून घेतला। इथं बघू शकता आणि दोन्ही साईडची आपल्याला लेस काढून टाकून द्यायची। तर बघा, त्याआधी आपण थोडासा ड्रेस जे शिवतो ना आपण, त्या ड्रेसचा थोडासा डायग्राम समजून घेऊया। तर इथं बघू शकता हे आहे वरचं टॉप पार्ट आणि सेंटर मधलं बॉटम आहे आणि जे आपलं खालचं फ्रिल लावायचे आहे ना, झालर म्हणजेच ते झालर आहे। तर बघा, इथं आपलं टॉप पार्टची लांबी आहे 14 इंच। तर इथं प्लस 1 इंच आपण मार्जिन घेतलेले आहे, म्हणजे शिलाई मार्जिन सोडलेली आहे। तर पूर्ण टॉप पार्टची लांबी आहे आपली मार्जिन सहित 15 इंच। तर हे बघा, हे आपलं आहे सेंटर मधलं बॉटम। तर बॉटम आहे 20 इंच, तर 19 इंचाचं बॉटम आहे आणि 1 इंच मार्जिन सोडलेले आहे बॉटम मध्ये सुद्धा, कारण की आपल्याला शिवताना अर्धा इंच वर जातो शिवण्यामध्ये आणि अर्धा इंच खाली जातो, त्याच्यामुळे आपलं 19 होतं। तर 1 इंच आपण शिलाई मार्जिन सोडलेले आहे इथं बॉटम मध्ये। तर इथं बघा, आपलं 20 इंचाचा बॉटम झालेले आहे आणि हे जे आपली फ्रिल दिसते ना खालची 10 इंचाची आहे। तर इथं बघा, म्हणजे 10 इंच लांबी सांगते बघा, मी प्रत्येकाची लांबी सांगते आणि रुंदी 43 इंच आहे सेंटर मधल्या बॉटमची। तर खालच्या फ्रिलची लांबी आहे 11 इंच, 10 होती प्लस 1 इंच आपण मार्जिन सोडलेले आहे शिलाई मार्जिन। तर बघा, पूर्ण टॉपची लांबी झालेली आहे आपली 46 इंच। तर वरचा टॉप होता आपला 15 इंचाचा आणि सेंटर मधला 20 इंचाचा आणि खालची जी झालर होती 11 इंचाची। तर असे सगळे आपल्याला बेरीज केलं तर किती झालं आपलं, तर 46 इंच झालेली आहे। तर इथं बघा, आपल्याला जेवढं टॉप पार्टला लांबी रुंदीमध्ये जेवढं कापड लागतो तेवढंच कट करून घ्यायचं। तर इथं बघा, आपल्याला 4 पदरीमध्ये हे फोल्ड केलेले आहे, हे टॉप पार्ट आहे। तर टॉप पार्टचा अस्तरच कट करायचा आहे आपल्याला।
तर इथं बघा माझ्याकडली बंद बाजू आहे आणि इकडल्या साईडची उघडी बाजू आहे। तर इथं बघा टॉपची लांबी आहे आपल्या 14 इंच, तर 1 इंच आपण शिलाई मार्जिन सोडलेले आहे, तर 15 इंच घेतलेले आहे। जेवढी तुमची साईज असेल त्याच पद्धतीने तुम्ही घ्या बरं का। माझी 36 साईजची छाती आहे, तर मी त्या पद्धतीने घेते। साईज वेगवेगळी असते, आपलं साईज नुसार घ्यायचं असते। तर इथं बघू शकता, तर इथं आहे हे शोल्डर आहे आपलं 7 इंच, इथं माझं शोल्डर आहे 14 इंच, तर त्याच्या निम्म करायचं, तर इथं झालेले आहे 7, तर इथं टाकून घेतलंय 7। जेवढं शोल्डर आहे ना तेवढंच मुंडा आहे माझा 7 इंच, तर इथं बघा मुंडा पण आपला 7 इंच आलेला आहे। तर इथं जेवढा मुंडा घेतला त्याच्या निम्म करायचा आणि तिथूनच आपल्याला इथं मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे ह्या पद्धतीचा, इथं बघू शकता। आणि पुढच्या मुंड्याचा शेप आपल्याला अर्धा इंच मधून द्यायचा आहे, इथं बघू शकता। मागची आणि पुढची गळारुंदी आहे आपली 3 इंच, पुढच्या गळ्याची लांबी आहे आपली 6.5 इंच। 6 इंच असली तर 6.5 इंच घ्यायचं, 5 इंच असली तर 5.5 इंच घ्यायचं। गळा लांबीमध्ये अर्धा इंच वाढवायचा, कारण की आपण वर शोल्डर शिवताना अर्धा इंच सिलाईमध्ये दबल्या जाते त्याच्यामुळे। तर इथं मी मागच्या गळ्याची लांबी घेतलेली आहे 3 इंच। तर इथं कोणत्याही पद्धतीचा गळा काढा तुम्ही, पहिल्यांदा आपल्याला असा चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा, त्यानंतरच आपल्याला गळ्याचा शेप द्यायचा आहे, कारण की आपला शेप बिघडणार नाही त्या पद्धतीचा दिला तर। इथं मला समोरचा गळा चौकोनी टाईप मध्येच ठेवायचा होता, थोडासा चौकोनी आकारामध्ये ठेवायचा होता, त्याच पद्धतीने ठेवलेला आहे। आणि इथं थोडंसं 1/2 इंच मधून घेतलेले आहे, कारण की शिवून जास्त रुंद व्हायला नको म्हणून। तर इथं बघा माझी छाती आहे 36, तर छातीचा चौथा भाग करायचा आहे आपल्याला, तर छातीचा चौथा भाग आलेला आहे 9 इंच। तर इथं +2 इंच आपण शिलाई मार्जिन सोडलेले आहे। तर इथं बघा 2 इंच शिलाई मार्जिन सोडल्यावर मग 9 + 2 तर आपले 11 इंचाची छाती झालेली आहे। इथं बघा मार्जिन सहित 11 इंच आलेले आहे। तर इथं बघा तेवढंच घ्यायचं, तुमची जेवढी छाती आहे तेवढंच घ्यायचं। इथं कमरेचा पण चौथा भाग +2 इंच मार्जिन घ्यायचं आहे, तर म्हणजे इथं 10 इंच आलेले आहे। इथं सुद्धा कमरेला सुद्धा 2 इंच मार्जिन सोडायची बरं का। तर इथं बघू शकता, एका ताईने मला कमेंट केली होती मार्जिन किती सोडायचा शिलाई मार्जिन, तर 2 इंच सोडू शकता, 2.5 इंच सोडू शकता, किंवा त्यापेक्षा जास्तही सोडू शकता, पण 3 इंचाच्या वरी सोडायचं नाही, कारण की आपली फिनिशिंग बिघडून जाईल। तर त्या 2.5-3 इंच बस होऊन जाते मार्जिन, तर मी तर 2 इंच सोडत असते, तुम्हाला जास्त लागत आहे तर जास्त सोडायचा। इथं बघा 1 इंच वरती मार्क करायचा, कारण की आपले खाली साडी वगळत असते, कोणी लटकायला नको, त्याच्यामुळे इथं 1 इंचावरती वरती मार्क करायचा आहे आपल्याला। तर इथं बघा मागचा गळा आणि मागचा मुंडा आपल्याला पहिल्यांदा कट करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने। लक्षात ठेवायचं आपल्याला मुंडा कट करताना मागचाच मुंडा कट करायचा। ही बघा आपली मागची बाजू कट झालेली आहे, तर आता आपल्याला पुढचा गळा आणि पुढचा मुंडा कट करायचा आहे ह्या पद्धतीने। तर आहे आपली फ्रंट बाजू। तर इथं बघू शकता आपण अस्तरला मेन फॅब्रिकवर ठेवून या पद्धतीने कट करायचं आहे। मेन फॅब्रिक म्हणजेच आपला जे साडीचा कापड आहे त्याच्यावर ठेवून या पद्धतीने आपल्याला कट करायचा आहे। अर्धा इंच साईडला एक्स्ट्रा घ्यायचा आहे, त्यापेक्षा जास्त घेतला तरी चालेल, अस्तरपेक्षा मेन फॅब्रिक थोडं जास्त असायला पाहिजे। तर इथं बघा आपली जी साडीची बाजू आहे सरळ बाजू आतल्या साईडला असली पाहिजे, आणि जी उलटी बाजू आहे बाहेरच्या साईडला असली पाहिजे, त्या पद्धतीने आपल्याला ह्या पद्धतीने टाकून घ्यायचं। आणि जे आपला गळा आहे ना त्याच्या भोवती असे पिना टक्स करून घ्यायचे। त्यानंतर ना आपल्याला साईडला जे गळ्याचा आकार आहे त्याच गळ्याच्या आकारच्या साईडला आपल्याला ह्या पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे। तर शिलाई मार्जिन आपल्याला इथं फक्त 1/2 इंच सोडायचे आहे, जास्त पण सोडायची नाही आणि कमी पण सोडायची नाही, फक्त 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडायचे आहे। आणि जे आपलं एक्स्ट्राचं कापड आहे ना ते कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने, इथं बघू शकता। आणि इथं छोटे छोटे आपल्याला कट्स देऊन घ्यायचे आहेत, कारण की आपल्या ड्रेसला खूप छान अशी फिनिशिंग येण्यासाठी। हे इथं बघू शकता। त्यानंतर आपल्याला सरळ बाजूने हे कापड पलटी करून घ्यायचं, ह्या पद्धतीने बघू शकता तुम्ही, ह्या पद्धतीने पलटून घ्यायचं आणि वरतून आपल्याला एक दाब शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे टॉप स्टिच देऊन घ्यायची, इथं बघू शकता। आणि जिथं चौकनीचा कोना येतो ना तिथं आपल्याला टंचन असं मध्ये अडकून ठेवायचं कपड्यामध्ये, त्यानंतर आपल्याला म्हणजे कापड टर्न करायचं आहे या पद्धतीने, इथं बघू शकता।
त्याने काय होईल, आपला चौकोनी आकाराचा गळा खूप छान असा दिसेल. इथं बघू शकता. आणि आपल्याला मेन फॅब्रिक सोबत हे अस्तर पण आपल्याला एकदम व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं. अस्तर जॉईंट करताना आपल्याला सारखं असं हात फिरवत राहायचं, म्हणजे आतल्या बाजूला गुड्या पडणार नाहीत आणि आपलं टॉप पार्ट असं फिनिशिंग सहित येईल. ह्या पद्धतीने इथं बघू शकता आपलं अस्तर जॉईंट करून झालेले आहे. आणि जे आपलं उडलेले बाजूचा कपडा आहे ना, ते आपल्याला ह्या पद्धतीने आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे. तर इथं बघा आपलं मागचं बाजू पण तसंच कट करून आणि सेम तसंच शिवून घेतलेले आहे. तर इथं आपल्याला ना जे आपली टॉप पार्टची सरळ बाजू असते ती आतल्या बाजूने ठेवायची आणि जे टॉप पार्टची दोन्ही टॉप पार्टची उलटी बाजू बाहेरच्या बाजूने असले पाहिजे, त्या पद्धतीने ठेवून आपल्याला ह्या पद्धतीने शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे एकमेकांना. इथं बघू शकता शोल्डर जॉईंट करताना 2-2, 3-3 शिल्या द्यायचे. तर आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे, त्यासाठी मी इथं 4 पदरी कपडा फोल्ड करून घेतलेला आहे. जेवढा कपडा लागेल बाहीसाठी तेवढा कपडा काढून फोल्ड करून घेतलेला आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला कपडा फोल्ड करायचा आहे. तर इथं बघू शकता आता आपल्याला बाहीची रुंदी कशी मोजायची, खूप जणांना कन्फ्यूज होत असतं नवीन शिकणाऱ्यांना. तर ह्या पद्धतीने आपल्याला टॉप पार्टच्या मागच्या मुंड्याची आपल्याला अशी मोजणी करायची आहे. तर माझं आलेले आहे इथं 10 इंच. तर इथं बघू शकता 10 इंच आलेले. आणि आपल्या बाहीची जेवढा आपण एक्स्ट्रा घेतलो ना तेवढा आपल्याला सोडून टाकून तिथून आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. या पद्धतीने बघा इथं मी 8 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे बाही रुंदीमध्ये. तर 8 इंच सोडलेले आहे आणि तिथूनच मी बाहीचा आकार द्यायला सुरू केलेले आहेत. आणि इथं खोल भाग दिलेला आहे मी 3 इंचावरती. तर इथं बघा 8 इंच टिक मार्क करून घेतला आणि तिथूनच मी बाहीचा आकार दिलेले आहे. तर बाहीची पूर्ण रुंदी मी 18 इंच घेतलेली आहे, कारण की आपल्याला फुगा बाही शिवायची आहे, म्हणजेच थोडेसे पफ स्लीव शिवायचे आहेत. आणि इथं 8 इंचावरती एक मी म्हणजे हे कट करून घेतलेले आहे, कारण की आपल्याला तिथूनच म्हणजे प्लेट द्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला मशीनवरती गेल्यावर समजेल की आपण इथून कट केलेले आहे, मग आपल्याला इथूनच प्लेट द्यायचे. इथं बघा इथं कट केलेली होतं ना मी, इथूनच प्लेट द्यायला सुरू करणार आहे. तर जे नवीन शिकणाऱ्यासाठी हे खूप उपयुक्त ट्रिक आहे बरं का. तर आपल्याला जिथून प्लेट्स द्यायचे आहेत ना आपण तिथं थोडंसं कट मारून घ्यायचं, त्यानंतरच आपल्याला प्लेट शिवून घ्यायचे. बघा इथं प्लेटचं तोंड आमोरासमोर असलं पाहिजे. तर सेंटरपर्यंत प्लेट इकडल्या साईडनं होते आणि सेंटरपासून इकडल्या साईडनं आहेत. बघा जे प्लेट्स देतो ना आपण त्याचं म्हणजे फेस असं अपोजिट असलं पाहिजे. ह्या पद्धतीने छोटे छोटे प्लेट देऊन घ्यायचे. तर काय होतं ह्याच्याने अपोजिट आपलं प्लेटचे तोंड अपोजिट असलं का काय होतं, तर खूप छान असा लुक येतो त्याला आणि उभार दिसतं आपलं प्लेट्स. तर इथं बघा मी टंचन बदलून घेत आहे, कारण की पिकोचं टंचन लावलेले आहे. जे आपलं खाली बाहीचं खालची साईड आहे ना आपल्याला तिथं पिको करून घ्यायची. तर ते का मी तुम्हाला नंतर सांगतेस. तर आपल्याला खाली काय करायचं आहे, इलास्टिक लावायचं आहे आणि त्याने खूप सुंदर अशी फ्रिल तयार होणार आहे खाली इलास्टिकच्या खाली. तर मी तुम्हाला नंतर समजून सांगतेस. तर आपल्याला काय करायचं, दोन्ही बाहीच्या खालती पण आपल्याला ह्या पद्धतीने पिको केलेले आहे. तर इथं बघा मी इलास्टिक घेतलेले आहे. जेवढा आपला दंडघेर आहे ना त्याच्यापेक्षा 1 इंच जास्त इलास्टिक घ्यायचे आहे. तर इथं बघा माझा दंडघेर होता 6 इंच, तर मी इथं 7 इंचाचे इलास्टिक घेतलेले आहे. आणि डबल फोल्ड करूनच मोजायचा असतो दंडघेर, केव्हाही एकेरी मोजू नका, कन्फ्यूज होऊन जाल नाही तर. तर इथं बघा मी इथं 7 इंच इलास्टिक घेतलेले आहे. मी सांगितलेले आहे तुम्हाला जेवढा तुमचा दंडघेर आहे त्याच्यापेक्षा 1 इंच इलास्टिक जास्त राहू द्या, कारण की कमी पडता नको नंतर. तर इथं बघा ह्या पद्धतीने आपल्याला इलास्टिक जोडून घ्यायचे आहे. तर चला मी तुम्हाला मशीनवर पण सांगून देते. तर जे आपले पिको केलेलं होतं ना ते तिकडल्या साईडला, म्हणजे आपली बाही उलट्या साईडला ठेवायची, सरळ बाजूला ठेवायची नाही. आपली बाही उलट्या साईडला बाही ठेवायची. त्यानंतर आपल्याला अर्धा इंच किंवा 1 इंच खाली सोडायचं आहे, म्हणजे इलास्टिकच्या खाली आपल्याला सोडायचं आहे. तर मी इथं बघा अर्धा इंच वरती सोडलेले आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला एकदम म्हणजे गच्च ओढून असं इलास्टिक ओढून घ्यायची. त्यानंतर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. इलास्टिक लूज सोडायची नाही, जेवढं जमल तेवढं ओढायचं, तरच आपली खालची फ्रिल एकदम छान येते. इथं बघा जसं मी सांगल्याप्रमाणे तसंच ओढायचं आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला इलास्टिक म्हणजे जोडून घ्यायचे हातासोबत. किती मस्त दिसतं बघा, आता किती छान लुक आलेला आहे हाताचा आणि खूप सोपं आहे. तर इथं बघा आपल्याला शोल्डरला आपल्याला बाही जॉईंट करून घ्यायचे आहे. तर सरळ बाजूने शोल्डर टाकायचा, त्यावर आपल्याला बाही
उलटी ठेवायची, तर बाहीचा सेंटर पॉइंट पकडायचा आणि शोल्डरचा सेंटर पॉइंट पकडायचा, ह्या पद्धतीने शिवायचा आहे। तर इथं बघा मी समोरचा मुंडा कट करत आहे हाताचा। तर मी तुम्हाला पहिल्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी कट करताना समोरचा मुंडा कट करत नाही हाताचा, तर म्हणजेच खोलभाग मी आधीच देत नाही, जेव्हा शिवते ना मी तेव्हाच देते, कारण की नंतर कन्फ्यूज व्हायला नको त्याच्यामुळे। तर इथं ह्या पद्धतीने आपल्याला बाही अटॅच करून घ्यायची आहे टॉप पार्ट सोबत। तर ह्या पद्धतीने शिवून घ्यायचा आहे। तर आपला कपडा कसा सुळसुळा आहे, एखादा आपल्याला जास्त तर असं होतं की आपण शिवायला गेलं का थोडा बाहीचा कपडा आपल्याला उरलेला असतो, तर ते कट करून घ्यायचा। तर बघा मग आपलं टॉप पार्ट इथं रेडी झालेले आहे। तर इथं बघू शकता आपल्याला बॉटमसाठी जेवढा कपडा लागतो ना साडीतून, तेवढाच कपडा आपल्याला मोजून मापून कट करून घ्यायचा आहे, कारण की जेवढा उरलेला कपडा आहे ना आपल्याला खाली झालरसाठी यूज करून घ्यायचा आहे, म्हणजे फ्रिलसाठी यूज करून घ्यायचा आहे। बघा इथं माझे 43 इंच रुंदीचा माझा बॉटम होता, तर मी तेवढाच कट करून घेतलेला आहे। तर इथं बघू शकता हा आहे बॉटम पार्ट, आपण एकदा असं वहीवर समजून घेऊया। तर इथं बघा हे आहे आपलं सेंटर मधलं बॉटम पार्ट। आता आपण या पार्टची कटिंग करणार आहोत। या पार्टची लांबी आहे 20 इंच आणि रुंदी आहे 43 इंच, मार्जिन सहित बरं का, आपण मार्जिन सुद्धा पकडलेलं होतं। तर इथं डबल फोल्ड केलेले आहे मी साडीला, बघू शकता, कारण की एक मागची बाजू आणि एक समोरची बाजू। तर बॉटम पार्टची रुंदी आहे आपल्या 43 इंच, तर इथं बॉटम पार्टची लांबी आहे आपल्या 20 इंच, 19 इंच लांबी होती आपल्या बॉटम पार्टची। तर वरी अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच शिवण्यात जाईल म्हणून आपण काय केलं 20 इंच घेतलेले आहे, 1 इंच आपण शिलाई मार्जिन सोडलेले आहे। तर ह्या पद्धतीने आपल्याला 20-20 इंचावरची मार्क करून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला अशी लाईन डार्क करून घ्यायची, तुम्हाला दिसत नसेल खडू ओढलेले, पण काही नाही समजून घ्या तुम्ही। तर इथं बघा 20 इंचाचा आपलं कट करून झालेले आहे आणि इथं जॉईंट आलेला होता, हा जॉईंट आपल्याला कट करून घ्यायचा आहे। बघा एक मागची बाजू आणि एक पुढची बाजू आपली कट करून झालेली आहे। तर आता आपली ही फ्रिल कट करून घ्यायची आहे। तर ती फ्रिल कोण्या पद्धतीने कट करायची ते तर मी तुम्हाला सांगते चला। तर ही आहे आपली सेंटर मधली बाजू, तर आपल्याला याला फोल्ड करून बाजूला ठेवून टाकून द्यायचं आहे। तर बघा आता आपल्याला ही जेवढा कपडा उरला ना आपला, तुमचा जेवढाही कपडा उरू दे तेवढा कपडा आपल्याला फ्रिल मध्ये यूज करून घ्यायचा आहे, थोडाही कपडा वाया नाही जाऊ द्यायचा, तरच आपली फ्रिल खूप दाट भरप आपल्याला अशा चुन्या येतील आणि घेर खूप सुंदर येईल। जेवढ्या फ्रिलची लांबी होती ना मी तेवढं मोजून घेऊन इथं कट करत आहे, ह्या पद्धतीने बघू शकता तुम्ही। आणि जेवढी फ्रिल दोन फ्रिल आपल्याला समभागामध्ये समान कट करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला जे उरलेले तुकडे असतात ना ते सुद्धा आपल्याला समानच असं जॉईंट करून घ्यायचे आहेत, म्हणजे एक फ्रिल मोठी रुंदीला आणि एक फ्रिल रुंदीला कमी अशी नाही करायची। आपले दोन्ही फ्रिल आपल्याला रुंदीला बराबर आले पाहिजे, समान आले पाहिजे, तरच आपला मागचा आणि पुढचा घेर असा समान दिसतो आणि लुक पण खूप छान येतो। बघा इथं मी उरलेल्या कापडापासून सुद्धा फ्रिल कट करून घेत आहे, जेवढा आपला कापड उरला ना तेवढे फ्रिल कट करून घ्यायचे। तर इथं बघा ह्या पद्धतीने, आणि इथं हे सुद्धा आपलं म्हणजे खाली जे सेंटर मधलं बॉटम पार्ट कट केलं होतं ना त्या बॉटम पार्ट मधला आपला एवढा कपडा उरलेला होता। तर इथं सुद्धा आपल्याला जेवढी आपली फ्रिलची उंची आहे तेवढी मोजून घ्यायची आणि कट करून घ्यायचं। बघा इथं हे माझे 2 फ्रिल असं म्हणजे बराबर कट करण्यामध्ये आले होते, म्हणजे रुंदीला बराबर होते। तर त्याच्यावर मी काय करते, जेवढे फ्रिल उरलेले होते ते ह्या दोन्हींना मी जॉईंट करून घेते आणि रुंदी समान आहे का बघून घेते। तर इथं बघा आपल्याला ह्याच्यावरती एक तुकडा जोडून घ्यायचा आणि त्याच्यावरती एक तुकडा जोडून घ्यायचा। जे आपला सेंटर मधला बॉटम पार्ट आहे ना तर त्याला आपल्याला ह्या पद्धतीने प्लेट्स देऊन तयार करून घ्यायचं आहे। तुम्हाला टॉप पार्टच्या कमरेची जेवढी रुंदी आहे त्या पद्धतीने तुम्हाला हे प्लेट्स देऊन घ्यायचे आहे। इथं बघू शकता ह्याच पद्धतीने आपल्याला प्लेट शिवून घ्यायचे आहे। बघा माझ्या टॉप पार्टच्या रुंदीला एवढे प्लेट्स बसतायत, तर तुमच्या टॉप पार्टच्या रुंदीला किती प्लेट बसतायत त्याप्रमाणे आपल्याला इथं प्लेट देऊन घ्यायचे आहेत। तर चला मग आपल्याला प्लेट देऊन घ्यायचे। तर आपल्याला साईडला ना ह्या साईडला आणि त्या साईडला आपल्याला 2 किंवा 2.5 किंवा 3 इंच सोडूनच आपल्याला प्लेट द्यायला सुरू करायचे आहेत, डायरेक्ट कडेपासून प्लेट द्यायचे नाहीयेत आपल्याला। तर ह्या पद्धतीने इकडल्या साईडला आणि इकडल्या साईडला बघा मी 3.5 इंच सोडलेले आहे, तुम्ही 2 पण इंच सोडू शकता। तर इथं बघून घ्यायचं, एकदा चेक करून घ्यायचं का आपल्या टॉप पार्टला ही रुंदी बराबर बसते का नाही। तर इथं बघा माझी टॉप पार्टची रुंदी आणि खालच्या फ्रिलची रुंदी बराबर आलेली आहे। तर हे बघा आता आपले जे खालचे फ्रिलचे तुकडे आपण कट केले होते ना ते आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत एकमेकांना, ह्या पद्धतीने आपल्याला जॉईंट करायचे आहेत।
तर माझे जास्त काही नाही, खूप लांब लांब तुकडे निघाले होते. जर तुमचे छोटे छोटे निघत असतील तर ते सुद्धा तुम्ही समान रुंदीमध्ये कट करून घेऊन जोडून घेऊ शकता. तर ह्या पद्धतीने आपल्याला जोडून घेऊन वरती एक आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे. आणि जी आपली फ्रिलची उलटी बाजू असते ना, इथं बघू शकता मी इथं जोडलेले आहे ना, आपल्याला फ्रिलच्या उलट्या बाजूला ह्या पद्धतीने पिको करून घ्यायचं आहे. इथं बघू शकता. तर जी उलटी बाजू आहे ना त्या साईडने आपल्याला पिको करून घ्यायचं. जी फ्रिलची उलटी बाजू आहे त्या उलट्या बाजूलाच आपल्याला पिकोचा उलटा भाग आला पाहिजे, नाहीतर सरळ बाजूने करायचं नाही. जे नवीन शिकतायत त्यांच्यासाठी मी सांगते बरं का. तर जे फ्रिल आहे ना आपल्याला ते दोन्ही साईडला पिको करून घ्यायचं. फ्रिलच्या वरच्या साईडला पण आणि खालच्या साईडला पण. इथं बघा मी दोन्ही साईडला पिको केलेले आहे. तर इथं बघू शकता ह्याच पद्धतीने तुम्हाला पण दोन्ही साईडला पिको करून घ्यायचं. तर इथं बघू शकता आता आपलं सेंटर मधल्या भागाला पण आपण प्लेट देऊन घेतलेली आहेत. तर ही खालची फ्रिल आहे आपली, तुकड्यामध्ये जॉईंट करून घेतल्या आपण त्याला. तर ह्या फ्रिलला ह्या पद्धतीने असे एकदम दाट भरप आपल्याला प्लेट देऊन घ्यायचे आहेत. इथं बघू शकता साईडला सोडलेले आहे मी 2.25 इंच सोडलेले आहे साईडला. तर आता ह्या फ्रिलला आपल्याला कसं चुन्या द्यायचं मी सांगते. तर वर आपल्याला अर्धा इंच कापड सोडून टाकायचा. अर्धा इंच कापड सोडूनच त्यानंतर आपल्याला टंचन ठेवायचं त्याच्यामध्ये. आणि त्यानंतरच आपल्याला ह्या पद्धतीने आपल्याला छोटे 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 प्लेट्स देऊन घ्यायचे आहेत. एकदम छोटे छोटे प्लेट द्यायचे आहेत, कारण की आपला कपडा खूप जास्त आहे. आणि जी आपली फ्रिल आहे ना, फ्रिलची रुंदी आहे आपली 170 इंच आहे. माझ्या फ्रिलची तर रुंदी आलेली आहे, फक्त एका फ्रिलची रुंदी म्हणजे समोरच्या फ्रिलची रुंदी 170 आणि मागच्या फ्रिलची रुंदी 170 असे मिळून फ्रिलची रुंदी आलेली आहे. मीटरमध्ये सांगायचं झाले तर जवळपास 4 मीटरची रुंदी आलेली असेल. मी काय तेवढं म्हणजे मेजर केलं नाही, तर 4 किंवा 4.5 मीटर आलेला असेल आपला हा फ्रिल. त्याच्यामुळे आपला हे जे फ्रिल आहे ना, जेवढं घेरदार होतो ना तेवढं ड्रेसला लुक छान येतो. इथं बघा मी वरती अर्धा इंच सोडलेले आहे फ्रिलच्या वरती. ह्या पद्धतीने तुम्हाला अर्धा इंच सोडूनच त्यानंतर आपल्याला शिलाई मारून घ्यायचे आणि एकदम दाट भरप अशी जवळ 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 एकावर एक चुन्या मारून घ्यायचे. तर इथं बघू शकता आता आपल्याला ही फ्रिल ज्या मधल्या सेंटरच्या बॉटम पार्टला जॉईंट करायची आहे ना, तर त्याची रुंदी बराबर आली का नाही हे बघून घ्यायचं आपल्याला ह्या पद्धतीने. इथं बघू शकता बराबर आली का नाही मी तेच चेक करत आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, जर फ्रिल आपली जर खालची लहान झाली तर 2-3 चुन्या खोलून टाकायच्या. जर थोडीशी मोठी झाली तर 2-3 चुन्या मारून घ्यायच्या. इथं म्हणजे मोठी झाली आणि चुन्या मारायला मला चान्सच नव्हता म्हणून कट करून घेतलं थोडंसं. इथं बघला आपला मधला बॉटम पार्ट आणि खालची फ्रिल रेडी झालेली आहे. तर आता आपल्याला या बॉटम पार्टवर आपल्याला खालची जी फ्रिल आहे ते कोण्या पद्धतीने जॉईंट करून घ्यायची तर ते सांगते बघा. तर आपला बॉटम पार्ट सरळ बाजूने असला पाहिजे आणि आपल्याला त्यावर ह्या पद्धतीने फ्रिल सुद्धा सरळच ठेवायची आणि अर्धा इंचाचा मार्जिन सोडून या पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची, ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले. आणि ते अर्धा इंच आपल्याला असं मार्क करून घ्यायचं, कारण की आपल्याला शिवताना आपली जी फ्रिल आहे ना वाकडी तिकडी लागली नाही पाहिजे. त्यासाठी तुम्ही आधीच अर्धा इंच मार्क करून ठेवा, जे फ्रिल जुडताना आपल्याला म्हणजे कन्फ्यूज व्हायला नको. आणि जे उलटा भाग आहे ना आपला मधल्या साईडला असला पाहिजे आणि बॉटम पार्टचा आपला जे घेरा आहे ना ते सरळ असला पाहिजे आणि जे आपली फ्रिल आहे ना ती पण सरळ असली पाहिजे, कारण की आपण वरतून फ्रिल जॉईंट करतोय मधल्या साईडने नाही. तर वरतून जॉईंट केल्यावर आपल्याला दोन्ही बाजू सरळच ठेवाव्या लागतील. तर ह्या पद्धतीने बघा मी एवढं डिटेलमध्ये एवढं डीपमध्ये का सांगते, म्हणजे काही नवीन शिकणाऱ्या असतात तर त्यांना खूप कन्फ्यूज होत असते, कारण की मी नवीन शिकताना असेच मी कन्फ्यूज व्हायची. त्याच्यामुळे जे मला डाऊट येतात ते तुम्हाला मी सांगते. तर इथं बघा ह्या पद्धतीने आपल्याला फ्रिल जॉईंट करून घ्यायची आहे. आणि व्हिडिओ खूप मोठा होतो कारण की खूप म्हणजे समजून सांगावं लागतं. तर प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा, अर्धवट बघून सोडू नका, कारण की तुम्हाला पण समजणार नाही काही. पूर्ण व्हिडिओ बघला तर लक्षात येईल. जे बिगनर्स आहेत ते स्लो व्हिडिओ करून बघा आणि बघत बघत शिवा. घरी तुम्ही पण प्रॅक्टिस करा. एखादी जुनी साडी असेल तुमची आधी कॉटनच्या कपड्यापासून प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. तर ह्या पद्धतीने आपल्याला फ्रिल जॉईंट करून घ्यायची आहे. इथं बघा आपली फ्रिल जॉईंट झालेली आहे. एखादा काय होतं फ्रिल कधी जास्त होते तर आपल्याला थोडीशी कट करून टाकून द्यायची फ्रिल जास्त झाली का. तर इथं बघा आपण दोन्ही साईडचे फ्रिल जॉईंट करून घेतलेले आहेत. मागच्या घेऱ्याचा आणि आपल्या पुढच्या घेऱ्याचं फ्रिल दोन्ही साईडचं फ्रिल आपण जॉईंट केलेले आहे.
तर इथं बघा आपल्याला अस्तरला कट करायचा आहे, म्हणजे खालच्या घेऱ्यासाठी आपल्याला अस्तर लावण्यासाठी इथं अस्तरचा कपडा कट करायचा आहे। ह्या पद्धतीने आपल्याला त्रिकोणमध्ये फोल्ड करायचा आहे। तर ही 4 पदरीमध्ये त्रिकोण फोल्ड केलेले आहे। जे आपलं टॉप पार्ट असतं ना ते आपल्याला ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आणि आपल्याला ह्या कोण्याला ठेवून घ्यायचं आणि जेवढी टॉप पार्टची आपल्या कमरेची रुंदी आहे तेवढी टाकून घ्यायची आणि आपल्याला त्याच रेषेपासून ना इथं बघा आपल्याला जेवढा आपलं लांबी आहे म्हणजे तेवढी लांबी टाकून घ्यायची आणि जेवढा आपलं मेन घेरा असतो ना त्याच्यापेक्षा 3-4 इंच कमीच घ्यायचा, म्हणजे अस्तर कमी घ्यायचा आहे आपल्याला। तर ह्या पद्धतीने इथं जॉईंट आलेले होतं ते कट करून घेतलं आणि इथं आपल्याला थोडंसं कमी पडते, त्यासाठी आपल्याला इथं थोडासा तुकडा लावावा लागेल म्हणजे बराबर होऊन जाईल। तर इथं मी त्या साईजचा तुकडा कट करून घ्यायचा आहे। आपल्याला जेवढं आपलं उरलंय ना म्हणजे जेवढं आपल्याला लावायचं आहे तेवढंच आपल्याला इथं कट करून घ्यायचा आणि ह्या पद्धतीने आपल्याला त्याला जोडून घ्यायचं आहे। इथं बघू शकता मी त्या साईजचे इथं 2 तुकडे कट करून घेतलेले आहेत आणि एक तुकडा मी वरतून लावलेला आहे। इथं बघू शकता वरतून ठेवलेला आहे आणि त्याला पिन्ना असं आपल्याला जॉईंट करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला शिवताना लवकर लक्षात येईल आणि सोपं पण जाईल, शिवताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही। एक वरतून आपल्याला पिन्न टक्स करून घ्यायचं आणि एक आपल्याला तुकडा खालतून। इथं बघा आता मी हे तुकडा आहे ना मी आता खाली ठेवते, म्हणजे आपली कसं सरळ उलटी बाजू बराबर येणार आहे, आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही त्यासाठी। इथं बघा एक खाली ठेवायचा ह्या पद्धतीने, तर म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही। जेणेकरून नवीन शिकणारे असतात त्यांना खूप उलट सीधाचा गेम चालत असतो, तर त्यासाठी सांगत आहे तर कन्फ्यूज व्हायला नको म्हणून एक वरच्या बाजूने ठेवायचा तुकडा आणि एक आपल्या म्हणजे पाठच्या खालच्या बाजूने ठेवायचा, म्हणजे आपलं बरोबर येऊन जाईल प्रॉपर, तर आपल्याला नंतर टेन्शनच राहणार नाही। बघा आता हे उलटे साईड आपल्याला दोन्ही आतल्या बाजूला आल्या पाहिजे, तर माझे दोन्ही उलटे साईड आतल्या बाजूला आहेत आणि सरळ बाजू आपली वरच्या बाजूला आहे। तर इथं बघू शकता आपल्याला आता हे जोडून घ्यायचं आहे। तर ह्या पद्धतीने आपल्याला पहिला एक शिलाई मारून घ्यायची, जेवढं आपण मार्जिन सोडलो होतो तेवढं मार्जिन घेऊन आपल्याला शिलाई मारायची आणि त्यानंतर ना हे पिन आपल्याला काढून घ्यायचे आणि वरतून आपल्याला दाब शिलाई मारायची आहे। ह्या पद्धतीने आपल्याला टॉप स्टिच मारून घ्यायची। इथं बघू शकता आणि इथं थोडंसं कोना निघलेलं आहे त्याला बरोबर करून घ्यायचं ह्या पद्धतीने आणि जे आपलं अस्तरचा खालचा घेरा आहे ना त्याला असं डबल फोल्ड करून घ्यायचा आणि अशी शिलाई मारून घ्यायची। वाटल्यास तुम्ही पिको पण करू शकता। तर इथं मला टेन्शन बदलायला खूप कंटाळा येतो आणि जे फ्रिलला मी दोन्ही साईडला पिको केलं होतं ना, तुमच्याकडे जर पिकोची मशीन नसली तर तुम्ही डबल फोल्ड सुद्धा करू शकता बरं काय। तर ह्या पद्धतीने आपल्याला अस्तर ठेवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला ह्या पद्धतीने आपल्याला मेन घेरा ठेवायचा आहे। इथं बघू शकता अस्तर बी आपले सरळ बाजूने असले पाहिजे आणि त्याच्यावर घेरा आपला सरळ बाजू आपली वरी असली पाहिजे घेऱ्याची। ह्या पद्धतीने ज्या पद्धतीने मी सांगितलं ना त्याच पद्धतीने इथं सरळ बाजू वरी असली पाहिजे आणि इथं अर्धा इंच मार्जिन सोडून आपल्याला ह्या पद्धतीने आणि जॉईंट करून घ्यायचा आहे अस्तरला आणि मेन फॅब्रिकला ह्या पद्धतीने। तर आपल्याला दुसरी बाजू पण ह्याच पद्धतीने शिवून घ्यायची आहे। तर इथं बघू शकता आपला समोरचा घेरा आणि मागचा घेरा अस्तर सोबत जॉईंट केलेले आहे। तर आता आपल्याला याला टॉप पार्ट जॉईंट करून घ्यायचं, ह्या पद्धतीने आपल्याला टॉप पार्ट जॉईंट करून घ्यायचा। तर घेरा आपल्याला सरळ बाजूने असला पाहिजे खालचा घेरा आणि त्यावर आपल्याला टॉप पार्ट उलटा ठेवून ह्या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे। बघा आपला खालचा बॉटम पार्ट सरळ बाजूने आहे आणि वरी आपल्याला टॉप पार्ट उलट्या साईडने ठेवून ह्या पद्धतीने अर्धा इंचाचा मार्जिन सोडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची ह्या पद्धतीने। इथं बघू शकता आणि आपल्याला खाली बघायचं आहे की आपला कपडा इकडे तिकडे गुदमडत तर नाही ना, त्या बघतच आपल्याला शिवायचं आहे, कारण की आपण खूप सारे प्लेट्स मारलेले आहोत, ते कपडा मध्ये पण येऊ शकतं त्यासाठी। तर इथं बघा आपण दोन्ही बॉटम पार्ट इथं म्हणजे टॉप पार्टला अटॅच केलेले आहे ह्या पद्धतीने आणि ह्या पद्धतीने आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे ड्रेस। तर इथं बघू शकता एकदम व्यवस्थित उलटा करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण जेवढं आपण शिलाई मार्जिन सोडलं होतं ना तेवढंच आपण शिलाई मार्जिन सोडायचं आणि इथं आपली जे काय फिटिंगची लाईन आहे ना ती लाईन ड्रॉ करून घ्यायची ह्या पद्धतीने। इथं बघू शकता आणि जेवढा तुमच्या मुंड्याची फिटिंग आहे, जेवढा दंडघेऱ्याची फिटिंग आहे तेवढी फिटिंग इथं टाकून घ्यायची। तर इथं बघा खाली घेऱ्याला 3 इंच घ्यायचं आणि क्रॉस अशी लाईन मारून घ्यायची ह्या पद्धतीने। त्यानंतर आपल्याला चारी पदर सोबत पकडून 3 इंचापर्यंत सोबत शिलाई मारायची। त्यानंतर ना आपल्याला मेन आपलं साडीचं कापड आहे ना ते शिवायचं खालीपर्यंत, त्यानंतर फक्त अस्तर पकडून शिवायचं खालीपर्यंत ह्या पद्धतीने। चला तर मी तुम्हाला नंतर शिवताना समजून सांगतेच। तर इथं बघा मी दंडघेर पण टाकून घेत आहे आणि इकडल्या साईडला पण आपल्याला सेम फिटिंग टाकून घ्यायची। तर ह्या पद्धतीने
आणि जेवढं आपलं दंडघेर आहे तेवढं घ्यायचं। तर इथं इलास्टिक 1 इंच जास्त ठेवायची बरं का, कमी पडली का मग ते अलगच होऊन जातं। तर 1 इंच जास्तीचं ठेवायचं, आलं तर एखादी मार्जिन मध्ये येऊ द्यायचं। तर इथं बघा, इथं सुद्धा आपल्याला खाली घेऱ्याला 3 इंचावरती मार्क करून घ्यायचं। ह्या पद्धतीने क्रॉस लाईन करून घ्यायची आणि अस्तरला पकडून अस्तर शिवाय 3 इंचापर्यंत आपल्याला 4 पदरी एक सोबत शिवायचे। त्यानंतर आपल्याला अस्तर हे बघा, आपल्याला मधली बाजू पकडून आपल्याला खालीपर्यंत शिवायची साडीची आणि त्यानंतर आपल्याला अस्तरला अस्तर पकडून खालीपर्यंत शिवून घ्यायची, शिलाई मारून घ्यायची। तर चला मग आपण त्याच पद्धतीने इथं शिवून घेत आहोत आणि आपण फिटिंग करताना पण व्यवस्थित कापड पकडून फिटिंग करून घ्यायची। इथं बघा, आता 4 बाजू मी एक साथ पकडलेले आहेत। त्यानंतर जे आपलं मेन फॅब्रिकचं घेरा असतो ना खालचं, तेच पकडलेले आहे, फक्त साडीचा आणि साडीचा कपडाच पकडलेले आहे। तर ह्या पद्धतीने अर्धा इंचाचा मार्जिन किंवा 1 इंचाचा मार्जिन पण ठेवू शकता तुम्ही साईडला। तर फक्त साडीचा भाग पकडलेला आहे आणि खालीपर्यंत ह्या पद्धतीने शिवून आणायचा आहे। साडीचा भाग किंवा अस्तर एकदा शिवायचा नसतो, त्याने आपला फिनिशिंग बिघडून जाते आणि आपली खालची घेरा पण असं वेगळाच होऊन जातो। त्याच्यामुळे एक साथ नाही शिवायचं, आपल्याला साडीचा कपडा धरून शिवायचा आणि अस्तरचा कपडा धरून शिवायचा। 3 इंचापर्यंत मात्र सारखं शिवायचं, त्यानंतर आपल्याला वेगळं शिवायचं। तर इथं बघा, मी डबल टिप देऊन घेत आहे, कारण की नंतर उसवायला नको, साडीचा कपडा आहे ना त्यामुळे। तर ह्या पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचं। आता इथं बघा, आपल्याला मी वरच्या साईडला पण डबल टिप देऊन घेत आहे आणि इथं बघा, आपल्याला एकदम शिवायचं नाही, शिवत आणायचं। त्यानंतर आपल्याला साडीचा कपडा मध्ये ढकलून द्यायचा आहे। इथं बघू शकता, मी आता अस्तर पकडलेले आहे आणि साडीचा कपडा मध्ये ढकलून दिलेला आहे। ह्या पद्धतीने इथं बघू शकता, साडीचा कपडा मध्ये ढकलत जायचा आणि आपल्याला अस्तर पकडून ह्या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे। इथं बघू शकता ह्या पद्धतीने। तर आपल्याला खाली ना असं डबल लॉक करायचं आहे, इथं बघू शकता। तर आपला ड्रेस इथं बघा, खूप सुंदर असा आपला फ्रिलचा फ्रॉक रेडी झालेला आहे। ते पण आपण जे घालत नाही ना घरी, जुन्या साडीपासून बनवलेला। तरी माझी ही साडी नवीनच होती, जास्त काही जुनी नव्हती, 3-4 वेळेस घातली असेल, जास्त याच्यापेक्षा जास्त घातलेली नाहीये मी। तर खूप सुंदर असा ड्रेस तयार झालेला आहे बघा। फ्रिल आपली किती दाट भरप आलेली आहे। तर या पद्धतीने तुम्ही पण ह्याच पद्धतीने शिवून बघा आणि माझ्या बोलण्यामध्ये जर काही चुकलं माकलं असेल तर प्लीज माफ करा। तर इथं बघा, आणि खूप सुंदर इथं बघा किती छान लुक आलेला आहे आणि एवढी छान फिटिंग बसलेली आहे, फिनिशिंग पण खूप सुंदर आलेली आहे। जसं आपण रेडीमेड फ्रॉक घेतो ना दुकानामध्ये, सेम तसाच लुक आलेला आहे फ्रॉकला। इथं बघू शकता, गळ्याला वगैरे कुठंच उचकत नाही आणि फिटिंग मध्ये पण खूप सुंदर बसलेला आहे आणि एवढा कम्फर्टेबल आहे पण। आणि तुम्ही ह्या फ्रॉकला कुठेही बाहेर फिरायला वगैरे गेल्यावर पण घालून जाऊ शकता। आणि इथं बघा, आपल्या हाताला किती मस्त लुक आलेला आहे या फ्रिलमुळे। तर ह्या पद्धतीची तुम्ही एकदा तरी असं ड्रेस शिवून बघा आणि असेच नवनवीन ड्रेस शिकण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करा। जे शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ना ते दाबलं नसेल तर आता दाबून घ्या, कारण की जे माझे नवनवीन व्हिडिओ येतील ना ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचायला पाहिजे त्याच्यामुळे। तर बघा, इथं किती सुंदर लुक आलेला आहे आणि खूप सुंदर दिसते। हेच ड्रेस जर आपण दुकानात घ्यायला गेलो तर आपल्याला खूप महागात पडते। तर आपण ह्या पद्धतीने घरच्या घरी शिकू पण शकतो आणि शिवू पण शकतो, शिवून लिहू पण शकतो। तर इथं बघू शकता, खूपच सुंदर लुक आलेला आहे आणि ज्याने कोणी माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या। तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा।